शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाकडून शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली गेलेली आहे. संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2,109 कोटी रुपये दिले आहेत. तसंच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024च्या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारनं 307 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. बघा 26 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही पैसे जमा होणार आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे. त्याचं वितरण डीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशित शासन निर्णयात देण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.